पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली. संतोषाने एका धावेने सुरुवात केली ती खर्डी संघाची. पुढे फलंदाज आहे तो विजय. निर्धाव असा चेंडू, परंतु काहीशी एसटी रक्षकाला काही टिपता आला नाही. एक धाव मिळाली ती खर्डी संघाला. एकूण धावसंख्या झालेला आहे ती 2. पुन्हा एकदा अचूक टप्पा, चांगले क्षेत्ररक्षण. उंचावून मारलेला चेंडू या ठिकाणी बघूया. आणि झेल सुटलेला आहे. चांगली अशी संधी होती, भरपूर वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे, परंतु झेल काही टिपता आला नाही. पहिल्याच गडी गारद करण्याचा चांगला योग होता, परंतु खराब असे क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेला आहे ती 4. पुन्हा एकदा संजय. पुन्हा एकदा संधी आणि या ठिकाणी बाद. संतोष बाद झालेला आहे. पुढील फलंदाज येतोय तो अमीन. अमीन आणि विजय ही जोडी मैदानात. विजय मोठा फटका मारायच्या नादात चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी करतोय संजय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 4. पंच, आपण सुद्धा लक्ष द्या. सामना त्वरित सुरू करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये. आणखी एक सामना आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे. दुसरे षटक घेऊन येतो मुकेश. दरम्यान चांगल्याशी रनिंग. सर्कलमध्ये तब्बल 2 धावा धावून काढतायत विजय आणि अमीन. मुकेश घेऊन येते पुढचा चेंडू. निर्धावाचा चेंडू. एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी उंचावून मारण्याचा प्रयत्न होता आणि बाद होतोय तो अमीन. चांगली गोलंदाजी करतोय तो धामणी संघाचा गोलंदाज मुकेश.
चालू असलेला सामना धामणी विरुद्ध जय महालक्ष्मी खर्डी. उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा षटकार बसल्या बसल्या जागी आपल्याला प्रचिती या ठिकाणी आलेला आहे. उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी षटकार. या 6 धावेने धावसंख्या वाढते, तब्बल 6 धावेने धावसंख्या होते 12. चेंडू झाले आहेत 4 चेंडू टाकून झाले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. मुकेश अर्ध विकेटचा मारा करतोय. मुकेश चांगला गोलंदाज धामणी संघाकडून. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर 1 धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 13. संत गतीने चालू असलेला हा सामना धामणी विरुद्ध खर्डी. धामणी खर्डी विभागातील नावाजलेला असा हा संघ आणि त्या संघातील हा मुकेश नावाचा गोलंदाज. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावरती चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याचं. अमोल ज्याने षटकार ठोकलाय पुन्हा एकदा त्याच दिशेने उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावे. या 4 धावेने धावसंख्या होते ती 17. जोरदार हल्ला चढवलाय तो मुकेशवरती. अमोल याने खर्डी संघाचा हा जबरदस्त फलंदाज चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी करतोय. दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. किती धावा गोळा करतोय तो अमोल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. त्या ठिकाणी नामी संधी चालून आली होती बाद करण्याची, परंतु झेल काही टिपता आला नाही आणि या ठिकाणी षटक संपताय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 17. सामना चालू करायचा आहे पंच. अजून एक सामना आपल्याला या ठिकाणी खेळायचा आहे आणि विशेष म्हणजे 6 षटकांचा सामना या ठिकाणी होणार आहे. 5 षटकांचा सामना, माफ करा, 5 षटकांचा सामना होणार आहे. पुन्हा एकदा संजय ओव्हर द विकेटचा मारा करील. उजव्या हाताचा हा गोलंदाज स्पेसर तो धामणी संघाचा. उत्कृष्ट फटका विजयाचा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय आणि झेल काय टिपता आला नाही मुकेश याला. पुन्हा एकदा या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावा मात्र 2 धावा धावून काढल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 19. आपल्या खांद्यावरती धुरा सांभाळताना विजय त्या ठिकाणी खर्डी संघाकडून पाहायला मिळत आहे. दोघांची फटकेबाजी. अमोल आणि विजय नावाजलेली जोडी खर्डी संघाचे. दुसरा चेंडू सामना करेल विजय. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. या 4 धावाने भराभर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 23. सामनाला सुरुवात. पुन्हा एकदा सामना करेल तो विजय. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी झेल टिपलाय. उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी म्हणता येईल. धामणी संघाचा क्षेत्ररक्षक आणि विजयला माघारी धाडलंय. चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते विजयच्या बॅटीतून. धावसंख्या भरभर वाढवताना त्या ठिकाणी दिसला. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय दिवेश.
मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी केली होती दिवेशने. अजून मात्र धडाडीचा फलंदाज त्या ठिकाणी मैदानात खर्डी संघाचा अमोल. उत्कृष्ट फटका, चेंडू भिरकावून दिलाय, षटकार. उमेश, षटकार. चांगला षटकार पाहायला मिळाला, जबरदस्त फटका तो अमोल याच्या बॅटीतून. चांगलं आक्रमण चढवलंय ते संजय याच्या गोलंदाजीवरती. या 6 धावेने धावसंख्या होते ती 29. तिसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा सामना करतोय अमोल. सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू. या टायमाला मात्र चकवलं ते अमोल याला. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा संजय याने बाजी मारताना. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. बघूयात कमबॅक करेल का अमोल. या चेंडूवरती पाहायला मिळेल. चेंडू झालेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आखू टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी भिरकावून दिलाय. चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा गचळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय धामणी संघाकडून. चेंडू जातोय सीमा पार. या 4 धावांनी धावसंख्या होते 33. डबल 3. 33 धावावरती धावसंख्या गेली आहे ती खर्डी संघाची. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती अमोल याच्याकडून. 3 षटक संपलंय, धावसंख्या आहे 33. 3 गडी बाद 33. सामन्याला सुरुवात करायची आहे. मनोज भैर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वाशाळा प्रीमियर लीग 2022 सह्याद्री मित्र मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. उमेश आलाय दामणी संघाकडून. 4थं षटक घेऊन आलाय. अजून 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक. आणि स्ट्राईकला आलाय तो दिवेश. हॅलो, पहिला चेंडू सामना करील तो दिवेश. जबरदस्त फटका लेगच्या दिशेने. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत ते धामणी संघाचे क्षेत्ररक्षक. आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे जाते 35. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. वारा वाहतोय तो पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतोय. त्याच्यामुळे नक्कीच फलंदाजांना या ठिकाणी फायदा मिळतोय. दुसरा चेंडू दिवेश याच्यासाठी. आखू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडू येत नाही, चेंडू फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 37 धावा. या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया दिवेशाच्या बॅटतून मोठा फटका येतोय का. सुंदर सुंदर चेंडू त्या ठिकाणी. बॅट खाली मैदानाला चाटत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय उमेश याचा. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली फलंदाजी करताना दिवेश. सुंदर सुंदर चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक केलाय ते उमेश याने. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र 2 चेंडू सलग निर्धाव. आता मात्र 2 चेंडू शिल्लक. दिवेश याला हल्ला चढवता येतोय का बघतोय. आता मात्र खूपच खूपच अवांतर. आणि पंचांनी वाईट घोषित केलाय.
या ठिकाणी एक धावसंख्या वाढते आणि एक धावेने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होते 38 धावा. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना करील खर्डी संघाचा तो दिवेश. 5वा चेंडू. पुन्हा एकदा तोच चेंडू. कोणत्याही प्रकारची हालचाल नसताना चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी समाधान. चेंडू निर्धावतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर मात्र किती धावा गोळा करतोय दिवेश. खर्डी संघाचा हा फलंदाज. पुन्हा एकदा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मुवमेंट नसताना या ठिकाणी षटक संपतंय आणि 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या 38. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती उमेश याची. 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आणि या 4 चेंडू निर्धाव टाकल्यामुळं नक्कीच खर्डी संघाला रोखून ठेवलंय. धावसंख्या झाली ती 38. सामना सुरुवात करा पटापट. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नको. समाधान. पाच षटकांचा सामना. या ठिकाणी 4 गोलंदाज मात्र कंपल्सरी राहतील आणि या शेवटचा षटक घेऊन येतोय तो राकेश. दामनी संघाकडून आलाय तो राकेश. शेवटचं षटक घेऊन आलाय. अमोल मात्र अजून या ठिकाणी मैदानामध्ये उभा आहे. या 6 चेंडू मध्ये किती धावा घेतोय. 38 धावा झाल्यात. किती मोठा टार्गेट त्या ठिकाणी दामनी संघाला देता येईल. नक्कीच प्लॅन त्या ठिकाणी झालेला असेल. 6 चेंडू. हवा मात्र पूर्वेला वाहते जोराने. त्याचा फायदा अमोल उठवतोय का पाहायला मिळेल. पहिला चेंडू राकेश याचा. या ठिकाणी चेंडू खूपच बाहेर आणि पंचांनी वाईट घोषित केला. 1 धाव अवांतर. धावसंख्या होती ती 39 धावा. शेवटचं षटक त्या ठिकाणी राकेशचा उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा अमोल तयार. उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी. जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार जातोय आणि या 4 धावेने धावसंख्या बराबर वाढते. धावसंख्या होते 43. अजून 5 चेंडू शिल्लक. वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय तो अमोल. 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू भिरकावून देतोय षटकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ती अमोल याच्या बॅटीतून. तब्बल 30 धावा कुठल्यात 8 चेंडू मध्ये. काय फलंदाजी करतोय तो अमोल. सुरेख फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते खर्डी संघाचा अमोल. 8 चेंडू मध्ये 30 धावा कुठल्यात. अजून 4 चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील. धावसंख्या होते ती 49 धावा झाल्यात. 1 धाव अर्ध शतकापासून दूर खर्डी संघ. पुन्हा एकदा अमोल तयार. 4 चेंडू शिल्लक. राऊंड विकेटचा मारा करतोय राकेश. पुन्हा एकदा चेंडू खूपच उंच गेलाय. तो टिपता येतोय का बघूया झेल. या ठिकाणी मात्र ज्या ठिकाणावरून गोलंदाजी करतोय त्या ठिकाणावर 2 धावा कलेक्ट केल्यात त्या अमोल याने. 32 धावा वैयक्तिक. सुरेख फलंदाजी. या 2 धाव्याने धावसंख्या होते ती 51. अर्धशतक खर्डी संघाचं त्या ठिकाणी धावफलकावर लागलंय. आता मात्र 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा अमोल. पुलटो चेंडू. काय सुरेख चेंडू होता. या ठिकाणी निर्धाव चेंडू. यष्टीरक्षकाला मात्र तो टिपता आला नाही. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या होते 52. कोणत्याही प्रकारची स्ट्राइक चेंज नाही. बॅटीला चेंडू लागल्याशिवाय स्ट्राइक चेंज होणार नाही.
2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला येतो अमोल. सुंदर फटका त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा पार. आता मात्र बरोबर बॅटीवरती कनेक्ट केलाय आणि चेंडू धाडलाय सीमा बा. या 4 धावेने 56 धावा झाल्यात खर्डी संघाच्या. आता मात्र राकेश याच्या या वैयक्तिक षटकातील 1 चेंडू शिल्लक. 17 धावा कुठल्यात ते राकेश याला. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा डिक्लर झोन मध्ये चेंडू जाताना नाही. चेंडू जातोय सीमा पार. या 4 धावेने धावसंख्या होते 60 धावा कंप्लीट झाल्यात. अक्षरशः लयलूट केले. 21 धावा कुठून काढल्यात त्या राकेश याला शेवटच्या षटकात. चांगली फलंदाजी. अमोल याचं निश्चितच या ठिकाणी मी कौतुक करेल. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या होते 60. 5 षटक नंतर 60 धावा झाल्यात. अमोल याच्या वैयक्तिक 40 धावा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय खर्डी संघ. जरा सहकार्य करायचंय. खर्डी संघ सहकार्य करा जरा. बारा चेंडू मध्ये 40 धावा. सुंदर फलंदाजी त्या ठिकाणी अमोल याची. खर्डी संघाचा हा धडाकेबाज फलंदाज. खर्डी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या जरा. चला फलंदाज पटापट पाठवायचे दामणी संघ. एकता कसारा संघाचा कर्णधार आणि फुगाळा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. यापुढील होणारा सामना एकता कसारा विरुद्ध फुगाळा. फुगाळा संघ मी नाना यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे दोन्ही संघाकडून. खर्डी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फलंदाज दामणी संघ फलंदाज पाठवायचे आहेत. नाणेफेकीचा कौल होतोय त्या ठिकाणी एकता कसारा आणि फुगाळा संघ. एकता कसारा संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय. त्यांनी निर्णय कळवायचा आहे थोड्याच वेळात. तो तत्पूर्वी फलंदाजी स्वीकारली. फुगाळा संघ क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचा आहे. फिल्डिंग साठी तयार राहायचं आहे फुगाळा संघ. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दामणी संघ तुम्हाला चौथा कॉल आहे. फलंदाज पाठवायचे आहेत. बाईकचा आरसा फिरवा तिकडे जरा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. खूपच उशीर झाला या सामन्यासाठी. दामणी संघ एक खेळाडू पटापट धावत जरा पाठवा जरा इकडे. दामणी संघ
धन्यवाद धामणी संघ. त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. विजय उमेश आणि अमोल धामणी संघाची जोडगोळी. स्ट्राईकला आहे तो उमेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अमोल. विजय खर्डी संघाकडून गोलंदाजीसाठी उजव्या हाताचा हा गोलंदाज राऊंड विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू जबरदस्त फटका. त्या ठिकाणी एक धाव मात्र या ठिकाणी गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. सीमा पार चेंडू होतोय. कोणी तिथे त्या ठिकाणी पंच आहेत त्या ठिकाणी कोणीही दुसऱ्या खेळाडूंनी बोलू नये. या ठिकाणी तिसऱ्या पंच या ठिकाणी पाय हिट विकेट लागली आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघूयात आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहतील. पेंडिंगला आहे निर्णय. नॉट आउट. त्या ठिकाणी नॉट आउट देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. उमेश पहिल्याच चेंडूवरती चेंडू टोकतोय सीमा पार. चांगला फटका पाहायला मिळाला आहे. या 4 धावेने धावसंख्या होते 4. बिनबाद 4. दुसरा चेंडू विजय याचा. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा चांगला चौकार पाहायला मिळाला आहे उमेश याच्या बॅटीतून. खणखणीत असा चौकार. या 4 धावेने पुन्हा धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. 2 चेंडू मध्ये सलग 2 चौकार.
चौकारांची हॅट्रिक करतोय की काय ते पाहायला मिळेल या ठिकाणी. उमेश यष्ट्यांचा वेध घेण्यामागचा विजयाचा हेतू उधळून लावतोय तो उमेश. उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चौकार. क्षेत्ररक्षकाला झेल काही टिपता आला नाही. 3 चेंडू मध्ये 3 चौकार. काय फलंदाजी करतोय तो उमेश धामणी संघाकडून. निश्चितच कौतुक करावं लागेल या ठिकाणी. तब्बल 3 चेंडूत 12 धावा कुठल्यात त्या उमेश याने. चौथा चेंडू सामना करील तो उमेश धामणी संघाचा फलंदाज. आता मात्र या ठिकाणी निश्चितच झेल काही टिपता आला नाही. बाद करण्याची नामी संधी चालून आली होती आणि या ठिकाणी धावबाद होतोय तो उमेश. धावबादसाठी थर्ड अंपायर नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही प्रकारचा रिॲक्ट व्हायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. दुसरी धाव घेताना धावबाद होतोय तो उमेश. एकच धाव आणि 1 धावेने धावसंख्या होते 13. उमेश बाद होतोय. धामणी संघाचा फलंदाज. त्याची जागा घेण्यासाठी आलाय समाधान. या षटकातील 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू शिल्लक. सामना करील तो समाधान. 5वा चेंडू विजयाचा. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. त्या ठिकाणी झेल टिपण्याची संधी नामी संधी चालून आली होती. मात्र 2 धावा धावून काढल्या आणि या 2 धावेने धावसंख्या होते ती 15 धावा. या ठिकाणी झेल उडतायत पण ते काय अचूक टिपता येत नाहीयेत खर्डी संघाच्या क्षेत्ररक्षकांना. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा सामना करील तो समाधान. पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव आणि या एक षटक संपतंय. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या होते धामणी संघाची 16 धावा. चला घाई करा, घाई करा खर्डी संघ, घाई करा जरा. डिक्लर एरियामध्ये चेंडू गेला नाही तोपर्यंत जेवढ्या धावा धावतील त्या धावा दिल्या जातील. ज्याची पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तो तोसिफ खर्डी संघाकडून येतोय. उजव्या हाताचा हा गोलंदाज. उंचपुरा दिप्पाड देष्टीचा हा गोलंदाज. दुसरं षटक घेऊन येतोय खर्डी संघाकडून. क्षेत्ररक्षण लावून झालंय. पहिला चेंडू सामना करील तो समाधान. तोसिफ याचा पहिला चेंडू. सामना करील समाधान. हलकासा त्या ठिकाणी डिक्लर झोन मध्ये चेंडू जाताना 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या होते 17. एक चेंडू 17 धावा झाल्यात. तब्बल 61 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करताना आता मात्र स्ट्राईकला आलाय डावखुऱ्या हाताचा फलंदाज अमोल. त्याच्या बॅटीतून षटकार की चौकार पाहायला मिळतात ते
बघूयात या ठिकाणी दुसरा चेंडू तोसिफ याचा, उंच पुरा असा तोसिफ, सुंदर फटका त्या ठिकाणी, स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार आणि या 4 धावेने धावसंख्या बराबर वाढते. धावसंख्या होते ती 21 धावा. दुसऱ्या चेंडूवरती अमोल याचा मोठा फटका पाहायला मिळालाय. चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अमोल तयार. तिसरा चेंडू सामना करील तो अमोल. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी धावबाद करण्याची नामी संधी, मात्र एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने धावसंख्या होते ती 22. मैदानामध्ये अक्षरशः क्षेत्ररक्षकांची जी धावपळ पाहायला मिळते त्याचं कारण आहे उजवा आणि डावखुरा फलंदाज. उजवा फलंदाज आहे समाधान. चौथा चेंडू या षटकातील सामना करील समाधान. आखू टप्प्याचा चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय त्या ठिकाणी, गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमा पार. या 4 धावेने धावसंख्या बराबर वाढते. धावसंख्या होते 26 धावा. ज्या प्रकारची फलंदाजी अमोलने केली होती खर्डी संघाकडून, तीच तशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. धामणी संघाकडून काय फलंदाजी करतायत धामणी संघाचे फलंदाज. चांगला पाठलाग चालू आहे. 25 धावा झाल्यात धावसंख्या. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषे बार, चौकार. तीस धावा झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि निम्म्या धावसंख्येचा पाठलाग 2 षटकामध्ये पूर्ण केलाय. 30 धावा झाल्यात. आता मात्र 19 चेंडू आणि 31 धावा. निश्चितच फायदा होतोय तो फलंदाजाला. संध्याकाळी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारा वाहतो आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतो. एकोणीस चेंडू आणि 31 धावा. चौकारांची हॅट्रिक करतो की काय असं पाहायला मिळेल या ठिकाणी समाधानकडून. शेवटचा चेंडू शिल्लक, बघूया चौकार मारतो की काय. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी बाद. सुंदर झेल टिपलाय. यष्टी रक्षकाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. 2 षटक संपतायत. समाधानला मात्र परत पाठवतोय तो तोसिफ. 2 षटक संपतायत. तिसरं षटक चालू होत आहे. घाई करायची आहे. सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. आणखी एक सामना खेळवायचा आहे. 18 चेंडू आणि 31 धावा. समाधान बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो मुकेश. स्ट्राईकला मुकेश, नॉन स्ट्राईकला अमोल. तिसरं षटक घेऊन आलाय तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज संतोष. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पटापट सामना चालू करायचा आहे. अमोल जरा सहकार्य करा जरा. चला सामना चालू करा. आता मात्र समालोचक नाना यांना विनंती करतो की पुढील हार त्यांनी सांभाळायचा आहे. पुढील षटक घेऊन आलाय संतोष. संतोषचा पहिला चेंडू आहे. या ठिकाणी पाठची कडा घेऊन त्या ठिकाणी झेल उडाला. चांगला झेल बघायला मिळाला आणि फलंदाज बाद होतोय धामणी संघाचा.
तर पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद करण्यात यश मिळालं संतोषला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राकेश. स्ट्राईकला येतो अमोल. नॉन स्ट्राईकला आहे नवीन फलंदाज राकेश. धावसंख्या झाली 30 धावा. तर बघूया पुढील चेंडू असेल संतोषचा अमोलसाठी. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय संतोष. या वेळेला मला वाटतं यष्टी रक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय 1 धावेसाठी. सुंदर चेंडू हाताळला होता. अगदी यष्टांच्या वरून जाताना दिसला चेंडू आणि त्या ठिकाणी मात्र यष्टी रक्षक विजय होते. चेंडूला पकडू शकले नाही. दरम्यान चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसला. त्यावर 1 धाव मिळाली धामणी या संघाला. धामणी संघाची धावसंख्या झाली 31 धावा. पुढील चेंडू असेल संतोषचा अमोलसाठी. या वेळेला पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात होते. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्यामुळे चेंडू जाऊन विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर सुंदर गोलंदाजी म्हणेल संतोषाची. 3 चेंडू टाकून झाले. 1 धाव खर्च केली आतापर्यंत. एक फलंदाज बाद केलाय. दरम्यान पुढील चेंडू संतोष याचा. त्यावेळेला पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेलाय. यष्टी रक्षक त्या ठिकाणी विजय आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव हाताळले गेले. धावसंख्या मात्र जागीच बघायला मिळते 31 धावा. पुढील चेंडू षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय संतोष. स्ट्राईक एंडवर आहेत अमोल. डावकुऱ्या हाताचे फलंदाज आणि डावकुऱ्या हाताचा गोलंदाज त्यांच्या समोर आहे संतोष. या वेळेला मात्र आखुड टप्प्याचा चेंडू आहे. फटका त्या ठिकाणी मारलाय. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांवरतीच दोन्ही फलंदाज थांबले. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 33 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कशा प्रकारे समाचार त्या ठिकाणी घेईल फलंदाज अमोल. बघूया अमोल टू संतोष. फलंदाज डावकुऱ्या हाताचा. संतोष गोलंदाज डावकुऱ्या हाताचा. या वेळेला सुंदर फटका मिडपच्या दिशेला चेंडू जातोय. 1 टप्पा पडल्यानंतर 4 धावांसाठी चौकार. तर या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 37 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 37 धावा. आता 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे ती धामणी संघाला. 12 चेंडू 24 धावा. चला घाई करा. खर्डी संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता म्हणजे एका षटकामागे तुम्हाला 12 धावा कराव्या लागतील. चला पंच जरा घाई करायला सांगा त्यांना. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. सायंकाळचे 5:42 झाले. अजूनही पुढील सामना एक बाकी आहे. याची नोंद घ्यायची आहे खर्डे आणि धामणी संघाने. तर पुढील षटक घेऊन आलाय अमोल. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजाला बोलावलं गेलाय तो म्हणजे अमोल, ज्याने मागच्या सामन्यात सुंदर फलंदाजी
केली होती आणि सुंदर गोलंदाजी देखील बघायला मिळाली होती अमोल याच्याकडनं. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहेत अमोल. अमोल याचा पहिला चेंडू. या वेळेला आकुटप्पाचा चेंडूला भिरकावून दिला लेग साइडला आणि चेंडू जातोय षटकार. या वेळेला मात्र स्वागत केलं आहे फलंदाज राकेश याने. अमोलचे पहिल्या चेंडूवरती षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 43 धावा. बघूया पुढील चेंडू असेल राकेश साठी. अमोल याचा पहिल्या चेंडूवरती षटकार बघायला मिळाला आहे. यावेळेला दुसरा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने हाताळला. फलंदाजाला काही समजलं नाही, मात्र एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 44 धावा. पुढील चेंडू अमोलचा. 2 चेंडू आणि 7 धावा खर्च झाल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर असेल अमोल आणि गोलंदाजी करतोय तो अमोल. बघूया अमोल टू अमोल. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे 44. दहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आता 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर बोलवलं गेलं होतं अमोलला. अमोल याने 2 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्या. तर बघूया दरम्यान पुढील चेंडू. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय अमोल. अमोलसाठी सुंदर असा फटका बघायला मिळतोय. मिडऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण झालंय. त्यावेळेला फेकी होईपर्यंत एक धाव पूर्ण झाली. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चांगला फटका देखील होता. जर चेंडूने जास्त उसळी घेतली असती ना तर नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चौकार गेला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दरम्यान एक धाव पूर्ण झाली. एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 45 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवर आहेत राकेश. आखूड टप्प्याचा चेंडूला पुन्हा एकदा फेकीन दिलाय. चेंडू जाईल बिग 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 षटकार 6 धावांसाठी. नक्कीच तुम्ही जर आखूड टप्प्याचा चेंडू ठेवल ना तर फलंदाज हवेचा त्या ठिकाणी वापर करून बॅट भिरकावून दिलेल्या एक साईडला आणि षटकार बघायला मिळेल. आणि तेच बघायला मिळालं अमोलच्या पहिल्या चेंडूवरती आणि आता या चौथ्या चेंडूवरती. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 51 धावा. पुढील चेंडू राकेशसाठी. या वेळेला मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू. समीकरण येऊन ठेपलंय ते 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बघूया पुढील चेंडू अमोल याचा. स्ट्राईक एंडवर आहेत राकेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू बघायला मिळाला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले, परंतु नक्कीच 14 धावा खर्च केल्यात अमोल याने. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 6 चेंडू आणि 10 धावा. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना बोलवलं गेलं तर अमोलला चौथं षटक हाताळलं अमोल याने. 14 धावा खर्च केल्या. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावा. चला पंच घाई करा, अजून एक सामना खेळवायचा आहे. खरेडी संघ आपणास विनंती असेल आपण सामन्याला थोडी सुरुवात करायची आहे. तर पुढील गोलंदाज बोलवला गेला संतोष, ज्यानं तिसरं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज देखील बाद केला होता. त्याच गोलंदाजाला बोलवले गेले 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना. तर चला धामणी संघ आपणास देखील विनंती असेल कृपया घाई करायची आपण. बघूया संतोष आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. धामणी संघाला या 10 धावा करण्यापासून रोखेल का. पुढील गोलंदाज संतोष डावकुरा हाताचा गोलंदाज. त्याच्या समोर फलंदाज असेल अमोल डावकुरा हाताचा. अमोल टू संतोष. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करेल तो संतोष. त्याच्या समोर असेल अमोल.
6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू घेऊन जातोय संतोष. स्ट्राइक एंडवर आहेत अमोल. डावखुरा हाताचे फलंदाज. या वेळेला त्या ठिकाणी क्लीन बोल्ड त्रिफळाची झालाय अमोल. काय गोलंदाजी आहे, सुंदर गोलंदाजी संतोष याची. पहिल्याच चेंडूवरती त्रिफळाची माघारी पाठवलंय अमोल या फलंदाजाला. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. संतोष अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. ओव्हर द विकेटने मारा करतात. समोर लेफ्ट हँडेड फलंदाज होते. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला. फलंदाजाला वाटले खूपच बाहेर जाईल यष्टीच्या. फलंदाजाने चेंडू सोडला आणि त्रिफळाचीत झाले. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतात. संजय स्ट्राइक एंडला आहेत. संजय धामणी संघाचे फलंदाज. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानावरती बघायला मिळाले. संजय तर त्यांच्या समोर गोलंदाज आहेत संतोष. बघूया काय घडतंय या येत्या 5 चेंडूंवरती. 10 धावा जमा करेल का धामणी संघ. बघा दुसरा चेंडू घेऊन जातोय संजय साठी संतोष. या वेळेला सुंदर फटका आहे. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बघूया 1 धाव पूर्ण झाली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 52 धावा. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय 4 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राइक एंडवर आहे आता मात्र राकेश. राकेश हा फलंदाज ज्याने 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. तर बघूया या वेळेला राकेशच्या बॅटमधून मोठा फटका बघायला मिळेल का. या वेळेला मात्र गोलंदाज थांबतायत. काहीतरी अडथळा निर्माण झाला त्यांच्या धावण्यामध्ये. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. स्ट्राइकला आहेत राकेश. या वेळेला सुंदर गोलंदाजी बघायला मिळते संतोष याची. काय गोलंदाजी करतोय आणि यष्टीरक्षक विजय त्या ठिकाणी मला वाटतं जखमी झालेत. तर चला यष्टीरक्षक सुरक्षित आहेत. तर समीकरण येऊन ठेपलं आता 3 चेंडू आणि 9 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय संतोष. स्ट्राइक एंडला आहेत राकेश. त्यांच्या बॅट मधून 2 षटकार बघायला मिळाले. बघूया या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका त्या ठिकाणी सजवला मिळून क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झाले. तर 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 54 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. फुगाळे संघाचा कर्णधार प्रकाश या ठिकाणी यायचंय. फुगाळे संघाचा कर्णधार प्रकाश. 2 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच एक मोठा फटका खेळावा लागेल जर हा सामना विजय व्हायचा असेल तर धामणी संघाच्या फलंदाजांना.
बघूया पुढील चेंडू, 2 चेंडू 7 धावा. काय सुंदर गोलंदाजी केली संतोष याने आतापर्यंत. 4 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज देखील बाद केलाय. तर आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला सुंदर चेंडू बघायला मिळतोय. बघूया आणि समीकरण येऊन ठेपलंय तर 1 चेंडू आणि 6 धावा. फुगळा संघ कोणी प्रतिनिधी, एखादा कर्णधार वगैरे या इकडे. प्रकाश यायचं इकडे. तर बघूया आता काय घडलेल्या मैदानावरती. 1 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राइक एंडला आहे संजय. बघूया एका मोठ्या फटक्याची गरज आहे धामणी संघाला. हा सामना जर जिंकायचा असेल तर 1 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राइक एंडला आहे तो संजय. बघूया मोठा फटका बघायला मिळेल का. 1 चेंडू 6 धावा. खूपच रोमांचक परिस्थितीत हा सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि 6 धावा. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती. आणि या वेळेला चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच खर्डी संघ विजय.